बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खरं तर रोज नवनवीन खुलासे हे समोर येत आहेत। संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुले यांनी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यानंतर आता अनेक साक्षीदारांचे जे जबाब आहेत ते देखील नोंदवण्यात आलेले आहेत आणि यामध्येच ऑफिस बॉय याने जो आपला जबाब दिला आहे त्यामध्ये त्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे। 6 डिसेंबर 2024ला आवदा कंपनीच्या परिसरात सुदर्शन घुले यांनी गोंधळ घातला होता। त्यासोबतच संतोष देशमुख यांना त्यावेळी त्याने जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं देखील जबाबात सांगितलं। ऑफिस बॉयचा हा जबाब नक्की काय आहे आणि या जबाबात त्याने काय म्हटलंय पाहूयात। 6 डिसेंबर 2024 रोजी आवदा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांकडून गोंधळ घालण्यात आला होता। यावेळी सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी वॉचमन गेला, त्यावेळी आरोपींनी त्याला मारहाण केली आणि याच दरम्यान सुदर्शन घुले याने मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपयांची खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी दिली होती। यावेळी घुलेच्या इतर साथीदारांनी देखील दमदाटी केली होती आणि हा सर्व वाद सुरू असतानाच त्या ठिकाणी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आले। त्यांनी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांना कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली होती। मात्र सुदर्शन घुलेने सरपंचांना धमकी देत सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही असं म्हटलं होतं। या ऑफिस बॉयच्या जबाबाने वाल्मिक कराड याची गँग ही पुरती अडकली आहे। आरोपी सुदर्शन घुले, जयराम साटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशी दरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। सुदर्शन घुले याने होय मीच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केला अशी कबुली पोलिसांना दिली आहे। आवदा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख याने आम्हाला मारहाण केली। त्या दिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता आणि तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले। त्यानंतर या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून संतोष देशमुख याने आम्हाला आव्हान दिले होते आणि याचाच राग आमच्या मनात होता। तसेच आवदा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख याचा अडथळा येत होता। त्यामुळे आम्ही 29 डिसेंबरला विष्णू साठेच्या कार्यालयात एक बैठक घेतली। त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू साठे याच्यासोबत बैठक झाल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली। तर आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांची हत्या करत असताना आपण व्हिडिओ शूट केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। तर जयराम साटे याने देखील त्याच्या विरोधातील सर्व आरोप हे मान्य केलेत।